नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी परवा कोणाला तरी म्हटलं की आता नाताळच्या सुट्ट्या असतील ना, आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून माझ्या लक्षात आलं की नाताळ म्हणजेच क्रिसमस हे समोरच्याला ठाऊक नाहीये. पण आपण महाराष्ट्रात, गोव्यात आणि मला वाटतं गुजरातच्याही काही भागात किती सर्रास नाताळ हा शब्द वापरतो. मग विचार केला की हा शब्द कुठून आला ते तरी बघूया, आणि त्याचा संबंध जोडला गेला थेट पोर्तुगीजांशी. खरं तर भारतात आलेले पहिले युरोपीय म्हणजे पोर्तुगीज, आणि मराठी, कोकणी भाषेत अनेक पोर्तुगीज शब्दांचा कळत नकळत प्रभाव पडलेलाही आपण पाहतो. पण इंग्रजीच्या प्रभावा इतका हा परिणाम आपल्याला चटकन लक्षात येत नाही. आता नाताळ हा शब्दच बघा. दिएस नातालिस या लॅटिन शब्दातील नातालिस या शब्दावरून नाताळ हा शब्द रूढ झालाय. प्रभू येशू ख्रिस्त यांचा हा जन्मदिवस म्हणून त्याला नाताळ म्हणतात. पोर्तुगीज भाषेत फेलाइज नाताल म्हणजे नाताळच्या शुभेच्छा किंवा हॅपी क्रिसमस. ब्रिटिशांनी भारतात जवळपास 200 वर्ष राज्य केलं, तर पोर्तुगीजांनी भारतात विशेषतः गोवा, दमण, दीव यासारख्या प्रदेशांवर सुमारे 450 ते 451 वर्ष राज्य केलं. वास्को द गामा भारतात आला ही इतिहासातील एक फार मोठी घटना होती. एक पटकन नजर टाकूया की या घटनेने आपल्या आयुष्यात काय उलथापालथ केली. आता असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वास्को द गामाच्या सफारी विना आपल्या आजच्या जगण्यातील अनेक गोष्टींची कल्पनाही करणं शक्य झालं नसतं. बटाटा, टोमॅटो याशिवाय जेवणाची कल्पना आता आपल्याला करता येईल का? नाही ना. मग हे दोन्ही पदार्थ भारतात आणले पोर्तुगीजांनी. मका सुद्धा, आणि पपई, अननस हे शब्दच नाही तर ही फळंही तिथून आली. आणि ही फळं कापून सर्व करण्याची बशी हा शब्दही पोर्तुगीज आहे. पाव सुद्धा त्यांनी लोकप्रिय केला. लाल मिरची आणून आपल्या जेवणातला झणझणीतपणा वाढवला. गोव्यात गेल्यावर आपण विंडालू नक्की खातो, तोही पोर्तुगीज खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे. किंवा बेबिंका सारखा गोड पदार्थही. आता पगार हा शब्द किती मराठी वाटतो की नाही, पण तोही पोर्तुगीज आहे. चावी, साबण हे शब्दही त्यांच्याकडून आले. आता टेबल या अर्थी मेज हा मराठी शब्द आहे असं आपल्याला वाटतं खरं, पण तोही पोर्तुगीज आहे. आणि शर्टला खमीज किंवा कमीज म्हणतो आपण, ते सुद्धा तिथलंच. असे कितीतरी शब्द. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यात ते अग्रेसर असल्यामुळे येशू, पाद्री अशा कितीतरी धार्मिक शब्दांचा आणि कल्पनांचा परिचय त्यांनीच आपल्याला करवून दिला. पण आज आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देत असताना तुम्हाला एका ख्रिस्त पुराणाचा परिचय करून देऊ का? आता तुम्ही लगेच विचाराल की विष्णू पुराण, शिवपुराण ठाऊक आहे, आता ख्रिस्त पुराण म्हणजे काय? हो ना, सांगते. कारण ख्रिस्त पुराणाचे मराठी भाषेच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आणि आजकाल आपण इतकं इन्फ्लुएन्स विषयी बोलत असतो, तर हिंदू पुराणांच्या शैलीतून प्रभावित होऊन तयार झालेलं हे पुराण इन्फ्लुएन्सचाच एक उत्तम नमुना आहे. आणि ते कोणी लिहिलं आहे तर फादर स्टीफन यांनी. आता हे फादर स्टीफन्स कोण, काही आठवतंय का? जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी, परिमळान माझी कस्तुरी, तैसी भाषान माझी साजिरी, भाषा मराठी. पखियांमध्ये मयोरू, रुखियांमध्ये कल्पतरू, भाषांमध्ये मान थोरू, मराठी येसी. असं लिहिणारे फादर स्टीफन्स. फादर स्टीफन्स हे जरी पोर्तुगीजांचा अंमल असणाऱ्या गोव्यात आणि काही काळ वसईत राहिले, तरी ते मूळचे ब्रिटिश नागरिक होते. स्टीफन्स यांचं पूर्ण नाव थॉमस स्टीफन्स असं होतं. 1549 साली इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नावही थॉमस असंच होतं आणि आईचं नाव जेन होतं. विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यावर ते रोमला गेले आणि 1575 साली त्यांनी जेसुइट संघात प्रवेश घेतला. त्यानंतर 4 एप्रिल 1579 पोर्तुगालची राजधानी लिस्बन मार्गे त्यांनी भारताकडे जलमार्गाने प्रवासाला सुरुवात केली. केप ऑफ गुड होपला वळसा घालून 24 ऑक्टोबर 1579 रोजी ते गोव्यात पोहोचले. गोव्यात ते जवळजवळ 39 वर्ष राहिले, म्हणजे आजपासून 400हून अधिक वर्ष आधी ते होऊन गेले.
आता त्या काळात हा ब्रिटिश माणूस धर्मप्रसारक म्हणून इथे आला, पण इतका इथला झाला की मराठी त्याने नुसते शिकून घेतले असं नाही, तर त्यात साहित्याची निर्मितीही केली. एखाद्याने भाषा संस्कृती आत्मसात करण्यातला हा एक उच्चांक म्हटला पाहिजे, नाही का? कारण ख्रिस्तपुराण हा ग्रंथ 1-2 नाही, 11,000 ओव्यांचा आहे. एका परक्या भाषेत इतका मोठा ग्रंथ लिहिणं ही अशक्यच गोष्ट वाटते, नाही का? आणि त्याची सुरुवात कशी झाली आहे बघायचंय. म्हणजे इथल्या संस्कृतीशी ते किती एकरूप झाले होते ते तुमच्या लक्षात येईल. वो नमो विश्वभरिता देवा बाप्पा सर्व समर्था, परमेश्वरा सत्यवंता स्वर्ग पृथ्वीचे या रचणारा. तू रिद्धी सिद्धीचा दातारू, कृपानिधी करुणा करू, तू सर्व सुखाचा सागरू, आदी अंत नातोडे. नातोडे म्हणजे आढळत नाही, ज्याचा आदी अंत कळत नाही असा, म्हणजेच अनादी अनंत. रिद्धी सिद्धीचा दाता असा हा देव. आता संदर्भाशिवाय ही प्रार्थना वाचली तर श्री गणेशाचं वंदनही वाटू शकतं, हो की नाही? तू परमानंद तू सर्व स्वरूपू, विश्वव्यापकू ज्ञानदीपू, तू सर्व गुणी निर्लेपू, निर्मळ निर्विकारू स्वामिया. स्वर्ग सृष्टी तुवा हेळा मात्रे, तिला चंद्र सूर्य नक्षत्रे, तुझे एके शब्द पवित्रे, केली सर्व रचना. आता ख्रिस्त जन्माचं वर्णन केलंय. राम जन्म, कृष्ण जन्म याची वर्णनं त्यांनी वाचली असावीत. त्याचा प्रभाव किती स्पष्ट दिसतोय बघा. ख्रिस्त जन्माच्या वेळी रात्री आकाश निर्मळ झाले, सर्वत्र तेज फाकले, चंद्र मरियेची प्रसूती पाहण्यास उतावेळ झाला. लिहिलं आहे, राहिले मेघाचे वरुषण, निर्मळ जाहले गगन तेज फाकले गहन, तारा मंडळी कुवार्याचा प्रसूत काळू, पहावया लागी निर्मळू चंद्रू जाहला उतावेळू, तारांगणेसी. मरियेने ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर त्याला साष्टांग नमस्कार घातला. ती बाळाला पाहून सद्गदित झाली. तिचे हृदय कमळ गहिवरले, डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि पुढे लिहिलंय, तव येसू बालक जन्मले, ते पुत्र रत्न मरियेने देखिले, सद्गदित जाहले कंठनाळ, गहिवरले हृदय कमळ, प्रगटले आनंद जळ नयन कमळी. मनुष्याकारणे मरियेचे उदरी जन्म घेतलेल्या वैकुंठ नायकाचे, विश्वतारकांचे उपकार मानताना कवीने मरियेचे हृदय स्वगत देत पुढे म्हटलंय, आता घेई ही दुर्बळांची लुगडी, पांघुरा वेया तुझी पवित्री कुडी, शैत्य वेळा ही अवघडी, निस्तरा वेया. येशू बाळाला तिने गव्हाणीतील गवतावर झोपवले. तेव्हा तिथे एक गाढव आणि बैल होता. त्यांनी ही सृष्टी रचणाऱ्या स्वामीला ओळखले आणि तोंडातील गवत बाहेर टाकून ते नाच करू लागले. असाही प्रसंग येतो. आता याविषयी तुम्हाला अधिक सविस्तर वाचायचं असेल तर थिंक महाराष्ट्रच्या पेजला भेट द्या. त्याचा संकेत दुवा आम्ही खाली देतो आहोतच. आता या ग्रंथाची आणखी एक गंमत बघूया. हा ग्रंथ पहिल्यांदा 1616 मध्ये छापला गेला असं मानण्यात येतं, पण तो मराठी भाषेतील ग्रंथ असला तरी देवनागरीत छापलेला नव्हता, तर तो रोमन लिपीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. म्हणजे कसं, आजकाल आपण जसं मोबाईलवर रोमनमध्ये मराठी टाईप करतो ना, तसं. 1907 पर्यंत त्याच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. या पहिल्या 4ही आवृत्त्या रोमन लिपीत होत्या. विशेष म्हणजे लंडनमधल्या द स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजच्या मर्सडन कलेक्शनमध्ये त्याची एक प्रत सापडली. परंतु ती तिथे कशी गेली याचा शोध लागलेला नाही. पण लंडनमध्ये सापडलेलं हस्तलिखित देवनागरी लिपीमध्ये आहे. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे फादर स्टीफन्स यांनी कोकणी भाषेच्या व्याकरणाचं पहिलं पुस्तकही लिहिलं. हे सगळंच ऐकायला किती अद्भुत वाटतं ना. मराठी कोकणी भाषेवर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या एका परदेशी विद्वान भाषा तज्ज्ञाचं स्मरण ठेवायला हवं, नाही का? आपण मराठीवर प्रेम करतोच, पण असा एखादा परकीयही तिला आपली म्हणतो तेव्हा तिची महती आणि गोडवा अधिकच लक्षात येतो. आणि असाही विचार मनात येऊन जातो की एक परकी व्यक्ती इतक्या जुन्या काळात जेव्हा शिकण्याची साधनं अतिशय कमी होती तेव्हा आपली भाषा इतक्या सुंदर पद्धतीने शिकू शकते, तर मराठी माणसाने जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी मराठी भाषेचा अभ्यास करायला हवा, तिच्याशी मैत्री करायला हवी, नाही का? आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.
पुन्हा एकदा जगभरातल्या आपल्या सगळ्या रसिकांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहोत. आणि तुम्हाला असे वेगवेगळे विषय बघण्यासाठी काय करायचंय? तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.